यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। एकनाथ खडसेंचं कुटुंब म्हणजे एक घर आणि 3 राजकीय त्रिकोण। त्यांची कन्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात, तर त्यांच्या सूनबाई भाजपच्या उमेदवार आणि स्वतः एकनाथ खडसे भाजपच्या उंबरठ्यावर। अशा सगळ्या परिस्थितीत एबीपी माझाचा एक्झिट पोल समोर आला आणि म्हणूनच आम्ही या तीनही नेत्यांची एक्झिट पोलवरची मतं जाणून घेतली। पाहूया। एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात, एकनाथ खडसेंच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार आणि स्वतः एकनाथ खडसे भाजपच्या उंबरठ्यावर। एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातले जुने जाणते नेते, हयातभर भाजपमध्ये राहिले आणि नंतर राष्ट्रवादीत गेले। तिथेही ते नमले नाहीत आणि म्हणूनच काही वर्षात त्यांनी राष्ट्रवादी सोडली। आता आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं खडसे सांगतायत, तर दुसरीकडे त्यांची कन्या रोहिणी खडसे मात्र शरद पवार गटातच आहेत आणि सून रक्षा खडसे या भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत। म्हणूनच एक घर 3 कोन आणि 3 दृष्टिकोन असलेल्या या तिन्ही नेत्यांचं एबीपी माझाच्या एक्झिट पोलवर काय म्हणणं आहे ते बघा। एनडीएला या देशामध्ये साधारणतः अधिक 350च्या वर जागा येतील असं एकंदर चित्र दिसतं आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्येही महाविकास आघाडीला जास्त 1-2 जागा जास्त आहे असं चित्र दिसतं आहे। लोकांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे। निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लवकरच प्रवेश होईल असं मला वाटतं। रिझल्ट यायचा अजून बाकी आहे, पण विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पण जास्तीत जास्त जागा निवडून येतील, कारण की महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे काम झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आज जागा ह्या ज्या काही निवडून येणार आहेत विकासाच्याच मुद्द्यांवर येणार। माझी मुलगी 2 दिवसापासून म्हणजे तुझा 1 दिवस राहिला, तुझा 2 दिवस राहिला, 3 दिवस राहिला, तर ऑफकोर्स ती भीती थोडीफार मनात असते। नक्कीच महाविकास आघाडीच्या 30 जागा तरी येतील असा आमचा सगळ्यांचा अंदाज आहे। भारतीय जनता पार्टीचा हा जो 400 पारचा नारा होता, हा नारा थांबवण्याचं काम महाराष्ट्रामधूनच महाराष्ट्रातली जनता करेल। आम्हाला अजूनही खात्री आहे, एक्झिट पोल काहीही दाखवत असले तरी आम्हाला खात्री आहे की श्रीरामदादा पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कन्या राष्ट्रवादीच्या नेत्या तर सुनबाई भाजपच्या उमेदवार आणि स्वतः एकनाथ खडसे भाजपच्या उंबरठ्यावर। अशा एकनाथ खडसेंच्या घरातच 3 राजकीय रंग आहेत। आता या तिन्ही नेत्यांनी एबीपी माझाच्या एक्झिट पोलवर तितकीच निरनिराळी मतं मांडली आहेत। त्यामुळे तिघांपैकी कुणाचं मत खरं आहे हे आता 4 जूनच्या निकालातच समजेल। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।